पर जो बचा हुआ है अभी प्लॉट्स ये लाइन में जो अपन लंडन स्ट्रीट बोलते हैं, जो ऑरेंज सिटी स्ट्रीट है, इसको बचाने की अपन कोशिश करेंगे। पण यहाँ पे घर इसीलिए लिया था एक ग्रीनरी देखते हुए सब करिता एक आहे ते प्राणी संग्रहालय किंवा त्याची ओळख असं किंवा असं काही उपक्रम शासनाला राबवता येईल का आणि त्यांच्यातून त्यांना काही बोध घेता येईल आणि आपल्याला ह्या सिमेंटच्या जंगलापासून जो आपला श्वास रोखतोय त्याला आपल्याला थांबवता येईल। तर ॲटलिस्ट आपण एवढं तर नक्कीच करू शकतो, जे झाडं आहेत ते न कापता इथे पार्क्स पब्लिक युटिलिटीसाठी जे काही करता येईल ते करायला हवं। कमर्शियल गोष्टीची आज काही खूप नितांत आवश्यकता नाही, कारण की लंडन स्ट्रीटला लागूनच एक रिंग रोड आहे। त्या रिंग रोडवर पूर्णपणे कमर्शियल ॲक्टिव्हिटीजसाठी आणि मोठ्या मोठ्या इमारती ये जगह जितनी पेड़ और ग्रीनरी की सुंदर है, मैं यही चाहूँगा कि हमेशा ऐसी ही सुंदर रहे। पार्किंगसाठी काका मार्केट डेव्हलप झालं तर लोक रस्त्यांकडे येतात। रवि हेड़ा हूँ नाकली। मैं वृंदावन गार्डन में पीछे में ही रहता हूँ और जो प्लॉट पे मैं खड़ा हूँ ये पूरा कमर्शियल होने जा रहा है और ये हमारे सामने ही हो रहा है। हुआ है जिसके आधा काम हो चुका है, उसका भी हम लोगों को एक समझ में आया कि रातों रात पेड़ तोड़ने में आए। तो हम लोग चाहते हैं कि एक कमर्शियल होने के बावजूद इसमें यहाँ बच्चों के लिए कुछ रिक्रिएशन या तो ऐसा कुछ प्रोजेक्ट लिया जाए तो एक बहुत अच्छी बात रहेगी। हालांकि हमें मालूम है कि ये कंप्लीट सैंक्शनड हो गया है और सोल्ड आउट हो गया है, पर जो बचा हुआ है अभी प्लॉट्स ये लाइन में जो अपन लंदन स्ट्रीट बोलते हैं, जो ऑरेंज सिटी स्ट्रीट है, इसको बचाने की अपन कोशिश करेंगे। इसी सोसाइटी में रहता हूँ, पीछे ही वृंदावन में। हम लोगों ने यहाँ पे घर इसीलिए लिया था एक ग्रीनरी देखते हुए, सब कुछ व्यू लेते हुए। कमर्शियल हो रहा है, उसको आप अवॉइड नहीं कर सकते, बट यस उसके पीछे अगर हम लोग कुछ एडिशनल ये प्रिकॉशंस ले कि हमारा एक ग्रीनरी लेवल मेंटेन रहे तो ज़्यादा बेहतर होगा। तो यहीं पास में HB स्ट्रीट में रहता हूँ, यहाँ से रेगुलरली आना जाना मेरा होता रहता है। ये जगह जितनी पेड़ और ग्रीनरी की सुंदर है, मैं यही चाहूँगा कि हमेशा ऐसी ही सुंदर रहे। आणि हा जो प्लॉट आहे, प्लॉट नंबर 5 NMCच्या अंडरमध्ये, ह्या प्लॉटचं टेंडरिंग झालेलं आहे। पण इथे जे आपले झाडे आहेत फार जुने झाडे आहेत, 100 वर्षापासून 50 वर्षापासून, त्याला ते तोडतील आणि पर्यावरणाला त्याचा धोका निर्माण होईल। मला आपल्या माध्यमातून आवाहन करायचं आहे, NMCने जे ॲक्वायर्ड केलेले आहेत ऑरेंज सिटी लँड पूर्ण, त्याचे पैसे त्यांचे आधीच निघालेले आहेत 2-4 प्रोजेक्टमध्ये। आता ही त्यांना बोनस म्हणून जागा त्यांच्याकडे आहे आणि नागपूरमध्ये सगळे सिमेंटचे जंगल आहे, त्या सिमेंटच्या जंगलामध्ये मुलांचं खेळणं सगळं थांबलेलं आहे। आपल्याला पर्यावरणाला पूरक असे जे उपक्रम ते राबवायला करता ही जागा त्यांनी सोडून द्यावी, ज्यामध्ये आपले प्राणी मित्र असेल, ज्या मुलांना लहानपणी त्या खेड्यातलं वातावरण माहीत नाही आहे, ज्यांना ते पक्षी माहीत नाही आहे, प्राणी माहीत नाही आहे, खेकड्याचं काम काय आहे, गांडुळाचं काम काय आहे, सापाचं काम काय आहे, हे घाबरतात। हे सगळे आपले मुलं त्यांना घाबरतात, शाळेकरी मुलं, त्यांना ती ओळख व्हावी करिता एक आहे ते प्राणी संग्रहालय किंवा त्याची ओळख असं किंवा असं काही उपक्रम शासनाला राबवता येईल का, ज्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पोरांना, आपल्या मुलांना आपली पूर्व पार्श्वभूमी, पूर्वी परंपरा कळेल आणि त्यांच्यातून त्यांना काही बोध घेता येईल आणि आपल्याला ह्या सिमेंटच्या जंगलापासून जो आपला श्वास रोखतोय त्याला आपल्याला थांबवता येईल। मी उदय दिघे, मी रचना मेघस्पर्श, भेंडे लेआउट, स्वावलंबी नगर इथे राहतो। आज या माध्यमातून झाडे जगवा झाडे वाचवा या माध्यमातून आम्ही इथे सगळे लोक जमलो होतो आणि ही फार नितांत गरज झालेली आहे ही आजची। कारण ज्या हिशोबाने आपण झाडांचं कटिंग करतोय त्या हिशोबाने आपण झाडं लावत नाही आहे किंवा झाडांचं संवर्धन करत नाही आहे। तर ॲटलिस्ट आपण एवढं तर नक्कीच करू शकतो, जे झाडं आहेत ते न काप इथे पार्क्स पब्लिक युटिलिटीसाठी जे काही करता येईल ते करायला हवं आणि कमर्शियलायझेशनसाठी थोडंसं सिटीच्या आउटस्कर्टमध्ये जाण्याचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे। आपल्याला मॉल्स पाहिजे, सगळ्यांजवळ आता गाड्या आहेत, सगळे लोक बाहेर सिटीपासून थोडंसं जाऊ शकतात आणि या सगळ्यामुळे पर्यावरणाला बरीच मदत होईल। मी नरेश क्षीरसागर, पायनियर ओरायन सोसायटीमध्ये राहतो। त्या पूर्ण लंडन स्ट्रीटच ग्रीनरी वाचावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे, कारण की ग्रीनरी शिवाय या आजच्या जगाला किंवा येणाऱ्या पिढीला काही पर्याय नाही आहे आणि तो पर्याय नुसत्या सिमेंटच्या इमारतींमधनं आपल्याला मिळणार नाही। कुठल्याही कमर्शियल गोष्टीची आज काही खूप नितांत आवश्यकता नाही, कारण की लंडन स्ट्रीटला लागूनच एक आपला रिंग रोड आहे। त्या रिंग रोडवर पूर्णपणे कमर्शियल ॲक्टिव्हिटीजसाठी आणि मोठ्या मोठ्या इमारती आहे, वेरॅज हा लंडन स्ट्रीट त्याच्यापेक्षा अर्धाही नाही आहे। त्यामुळे जर इथं सगळ्या कमर्शियल ॲक्टिव्हिटी जर केल्या तर इथं आताच इतकी गर्दी आहे रस्त्यावर की नंतर तुम्हाला डबल डेकर ट्रिपल डेकर रस्ते बांधावे लागतील, तेव्हा कुठे इथनं जाणं येणं होईल। त्यामुळे याच्यापासून पर्यावरण हानीपासनं आणि लोकांच्या पर्यावरणच्या आणि तब्येतीच्या नासाडीपासून वाचवण्यासाठी हा रस्ता आणि याच्यावरची ग्रीनरी वाचवणं अत्यंत आवश्यक आहे। नमस्कार।